सैफवरील हल्ल्या प्रकरणात एक जणाला आता ताब्यात घेण्यात आले आणि हा संशयित आरोपी मुंबई पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे। मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे आणि पोलिसांची 20 पथकं कालपासून आरोपीच्या शोधात आहेत। वेगवेगळ्या प्रकारे हा शोध सुरू होता। 20 पथकं त्यासाठी तैनात होती आणि त्यामध्ये आता एक मोठं यश म्हणता येईल। 20 पथकं कालपासून आरोपीच्या शोधात असताना आता एका संशयिताला ताब्यात घेतलेलं आहे। या संशयिताची कसून सध्या चौकशी सुरू आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, वांद्रे पोलीस स्टेशनला सध्या या संशयिताला आणण्यात आले आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासच्या कॅमेऱ्यातून पाहू शकतोय। सैफ अलीवर जो हल्ला झाला होता त्या प्रकरणात एका जणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। संशयित आरोपी आहे आणि मुंबई पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। आता त्याची कसून चौकशी केली जाईल आणि एकंदरीतच या प्रकरणात तपासाला आता आणखी वेग आलेला आहे। ठिकठिकाणची सीसीटीव्ही चित्रण पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे। सैफ अली खान ज्या इमारतीमध्ये राहतो त्या ठिकाणची सीसीटीव्ही कालच पोलिसांनी ताब्यात घेतलेली होती आणि त्यानंतर आजूबाजूच्या इमारती तिथले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आहे। त्यामुळे हा आरोपी नेमका कुठे पळून गेला असावा या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू होता। त्यानंतर वांद्रे रेल्वे स्टेशनवरच्या सीसीटीव्हीमध्ये वसई विरारच्या दिशेने तो जात असल्याचं देखील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेलं आहे। त्या दृष्टीने देखील पोलिसांची पथकं तिथे रवाना झालेली होती आणि आता एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यामुळे या संशयिताचा नेमका हल्ला प्रकरणातल्या आरोपीशी काही संबंध होता का या दृष्टीने तपास सुरू आहे। हा त्याच्या ओळखीचा होता किंवा हा तोच होता या दृष्टीने आता पोलीस काही वेळामध्ये माहिती देतील। मात्र सैफवरील हल्ल्या प्रकरणात आता एक जण पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। अत्यंत हाय प्रोफाईल असं खरं तर हे प्रकरण झालं। सैफ अली खान बॉलिवूडमधला एक सुप्रसिद्ध अभिनेता आणि मध्यरात्री 2च्या सुमारास त्याच्यावर चाकून हल्ला झालेला होता। घरात घुसून चाकून हल्ला केला होता, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं। 6 ठिकाणी या हल्ल्यामध्ये सैफ अली खानला जखमा झालेल्या होत्या। यामध्ये 2 किरकोळ जखमा होत्या, 2 मध्यम स्वरूपाच्या होत्या, मात्र 2 जखमा या अत्यंत खोलवर होत्या आणि त्या दृष्टीनं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे। लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफ अली खानवर उपचार सुरू होते। काल न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी झाली आणि यामध्ये सैफ अली खानवर पुढे उपचार आता ICU मध्ये सुरू आहेत। त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, धोक्याबाहेर आहे, मात्र अजूनही ICU मध्येच उपचार सुरू आहेत। तर आता या दृष्टीने काय नेमका पोलिसांचा तपास सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। मनोज, काय काय नेमकं सध्या तपासामध्ये सुरू आहे आणि एका संशयिताला ताब्यात घेतलंय, काय नेमकं त्या संदर्भात? अगदी बरोबर आहे। हे प्रकरण जे आहे ते हाय प्रोफाईल असल्यामुळे पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम्स तयार करण्यात आल्या होत्या आणि आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू होता। ह्या आरोपी पकडण्यासाठी CCTVचा सर्वात मोठा सहारा जो आहे तो पोलिसांना मिळतो आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी असलेलं जे मोबाईलचं लोकेशन आहे ते कुठे कुठे कनेक्ट होते या संदर्भात सुद्धा माहिती पोलिसांकडनं घेत आहे। परंतु CCTVच्या माध्यमातून जो आरोपीचं चित्र समोर आलेलं आहे त्यातून आरोपी हा वांद्रे स्टेशन जे आहे लोकलचं तिकडे गेल्याचं समोर आलेलं आहे आणि तिकडनं वेगवेगळ्या ठिकाणी पथकंसुद्धा रवाना झालेली आहेत। मग ते कुठे वसईकडे पण रवाना झालेले आहेत, त्याचबरोबर चर्चगेट असेल किंवा दादर असेल, प्रभादेवी असेल, या ठिकाणीसुद्धा ते कालपासूनच त्या ठिकाणी आहे आरोपीच्या शोधामध्ये। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी जो मोबाईल होता त्या आरोपीचा, त्या मोबाईलची कनेक्शन कुणाकुणाचे बोलणं झालं, कशा प्रकारचे झालं यावर सध्या फोकस सुरू आहे आणि आता आरोपी एक्झॅक्ट कुठे आहे त्याचं लोकेशन जे आहे ते शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। परंतु याच मोबाईलच्या लोकेशनवर कुणाचा तरी संपर्क झाला होता का आणि कुणाचा संपर्क झाला असेल तर त्याचासुद्धा शोध घेत आहे आणि त्याच अनुषंगाने एक थोड्या वेळापूर्वी एक संशयित आरोपी जो आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। वांद्रे पोलीस स्टेशनला त्या आरोपीला आणण्यात आलेलं आहे। त्याची चौकशी होईल, नेमका याच्याशी काही संबंध आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मी आता याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी सैफ अली खान राहतोय, तो 12व्या मजल्यावर राहतो आणि या ठिकाणचं जे सगळं सिक्युरिटी आहे ती सगळी सिक्युरिटी आपण बघू शकतो या ठिकाणी आतमध्ये आहेत, मोठं गेट आहे, त्याचबरोबर इतरही सुरक्षा यंत्रणा असताना तो वरपर्यंत कसा पोहोचला पोलिसांपुढे हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी पोलीस आता कामाला लागलेले आहेत। पुढच्या काही तासामध्ये जो संशयित आरोपी आहे जो पकडलेला आहे त्याचा या घटनेशी संपर्क काय आहे का
किंवा काही लागेबांधे आहेत का हे ठरवणार आहेत आणि त्यानंतरच माहिती पडणार आहे की आज संशयित आरोपीचं सुद्धा या प्रकरणात किती सांधर्म्य आहे किंवा किती हात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी मनोज, यामध्ये आणखी एक ॲडिशन, खरं तर सैफ अली खान ज्या ठिकाणी राहतो, ज्या इमारतीत राहतो त्या ठिकाणी फ्लोअर पॉलिशिंगचं काही रिन्युएशनचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी सुद्धा काही कामगार काम करत होते. काल त्यांची सुद्धा चौकशी झाल्याचं कळतंय. हा आरोपी जो होता हल्ला करणारा तो त्यांच्या ओळखीचा होता का, या दृष्टीनं सुद्धा पोलिसांचा तपास सुरू असल्याचं कळतंय. काय यामध्ये आणखी काही अपडेट आली आहे का? मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते संपर्कात. आणि आणखी या पोलीस तपासामध्ये काय काय पुढे येत आहे, कुठल्या दिशेनं पोलिसांचा तपास सुरू आहे, या संदर्भातली सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. तर या क्षणांची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय संशयित आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतले. एका संशयिताला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्याकडून सध्या कसून चौकशी त्याची सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये काय नेमके अपडेट येतात यावर आपलं लक्ष कायम असेल. तर सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. 2 शस्त्रक्रिया झाल्या आणि आज त्याची प्रकृती स्थिर आहे. ICUमध्ये सध्या त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत आणि काही वेळामध्ये त्याच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात येणार आहे. आज क्राईम ब्रांचची टीम ही सैफ अली खानचा जबाब नोंदवून घेण्याची शक्यता आहे. अर्थात त्याची प्रकृती पाहून आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जबाब नोंदवण्याची प्रक्रिया होईल असं सांगण्यात आलेलं आहे. तर वेगवेगळे सेलिब्रिटी सैफ अली खानच्या भेटीसाठी पोहोचतात आणि निश्चितच सैफ अली खानवर जो हल्ला झाला त्यानंतर एक प्रकारे चिंता व्यक्त होती. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी या संदर्भात प्रतिक्रिया सोशल मीडियावरून सुद्धा दिलेल्या होत्या. सोशल मीडियातून बॉलिवूडमधले कलाकार व्यक्त झालेले होते आणि अशा प्रकारे कलाकार असुरक्षित आहेत का, होत आहेत का, अशा प्रकारचा सवाल या निमित्तानं खरं तर उपस्थित झालेला होता.